आगामी गणेशोत्सव को लेकर मनपा प्रशासन की ओर से एक महत्वपूर्ण बैठक आज मनपा में ली गई, जिसमें मनपा के अधिकारियों के साथ बड़ी संख्या में महानगर क्षेत्र से जुड़े गणेश मंडल के पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित थे। तो चलिए सुनते हैं मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने आगामी गणेशोत्सव को लेकर अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। आगामी गणेश उत्सव के मद्देनजर मनपा की ओर से मनपा क्षेत्र के गणेश मंडल के पदाधिकारी तथा सदस्यों की एक बैठक ली गई। इस बैठक में मनपा की ओर से गणेश मंडलों को आवश्यक दिशा निर्देश दिए गए, साथ ही गणेश मंडल द्वारा भी इस मौके पर आवश्यक सुझाव दिए गए। इस बैठक में मनपा आयुक्त विपिन पालीवाल के साथ अन्य अधिकारी मौजूद थे। वही सुनते हैं आगामी गणेश उत्सव के संबंध में मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने क्या जानकारी दी। निश्चितच पीओपी मूर्ती संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत किंवा ज्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगामध्ये मूर्तिकारांमध्ये आणि गणेश मंडळामध्ये आणि नागरिकांमध्ये संभ्रम होता। तर त्या अनुषंगाने आज त्याविषयी चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करण्यात आली की माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपी मूर्ती विक्रीला बंदी राहणार नाही, परंतु मूर्ती विक्रेत्यांनी त्या ज्या काही मूर्त्या विकल्या जात आहेत त्या मूर्तीची पावती देताना त्या पावतीवर ही मूर्ती ही पीओपीची आहे असं लिहून देण्याविषयी सूचना मूर्तिकारांना देण्यात आल्या। तसेच त्या दुकानावर सुद्धा मूर्ती विक्रीच्या की हे इथे पीओपीच्या मूर्त्या मिळतात असं बोर्ड लावण्याचं त्यांना निर्देश देण्यात आले आहे, जेणेकरून जे नागरिक पर्यावरणासाठी सहकार्य करू इच्छितात त्या नागरिकांना कोणी मातीची मूर्ती दाखवून कोणी पीओपीची मूर्ती विकू नये याकरता आळा बसावा, नागरिकांना यामध्ये मार्गदर्शन व्हावं किंवा त्यांना त्यामध्ये एक मार्ग मिळावा म्हणून हा सूचना आज प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या मूर्तिकारांना देण्यात आलेल्या आहेत। निश्चितच मागच्या वर्षी जो महानगरपालिकेतर्फे उपक्रम गणेशोत्सव गणेश मूर्ती विक्री प्रदर्शन व साहित्य विक्री हे चांदा क्लबला आयोजित करण्यात येतो। यावर्षीही नागरिकांनी अत्यंत उदंड प्रतिसाद त्याला मागच्या वर्षी दिला होता। यावर्षी सुद्धा सर्व अनेक सामाजिक संघटनांनी ती व्यवस्था पुन्हा तिथे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आज मूर्तिकारांना जे काही फुटपाथवर विक्रीला लावतात किंवा इतर ठिकाणी जे वेगवेगळे विखरून बसतात त्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होतो, नागरिकांना त्रास होतो, हा टाळण्यासाठी चांदा क्लब ग्राउंडवर गणेश मूर्ती विक्री व साहित्य विक्री प्रदर्शन यावर्षी सुद्धा आयोजित केले जाणार आहे। त्यामध्ये मूर्तिकार संघटना आणि महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन कार्य करणार आहे। CTV के लिए बाबर की रिपोर्ट।